नमस्कार. सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची. पावसाचा कहर आता पुढचे काही दिवस धोक्याचे. हवामान खात्याकडून गंभीर इशारा. राज्यभरात अखेर मोसमी पावसाने आपल्या जोरदार हजेरीने आगमनाची ठसठशीत नोंद केली आहे. गेले काही दिवस थांबलेला पाऊस आता मात्र रौद्र रूपात अवतरला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यातल्या अनेक भागात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने कहर केला आणि आता हवामान विभागाने आणखी धोक्याचा इशारा दिला गेला. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि पालघर व कोकणातही काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला. तर संपूर्ण पावसाची बातमी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाची वाट पाहणाऱ्यांना महाराष्ट्राला जणू उत्तर मिळालं आहे. मात्र हा आनंद फार काळ टिकणारा नाही असं वातावरण सांगतंय. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यभर पावसाचे ढग गडद झाले. त्याचाच पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर अधिकच वाढण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला गेला आहे. पुढचे 4 ते 5 दिवस हे भाग अतिवृष्टीच्या छायेखाली असणार आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला. विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीवर हा प्रभाव अधिक तीव्र असणार आहे. समुद्र खवळलेला आहे, वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि दरडी कोसळण्याचा देखील धोका निर्माण नाकारता येत नाही. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे सुरक्षित ठिकाणी राहा आणि हवामान खात्याच्या सूचना लक्षपूर्वक पाळा. या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असले तरी सामान्य नागरिकांचं भान राखणं अत्यावश्यक आहे. तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.